हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम 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 जय जय राम जय जय राम। सुंदरत ध्यान उभे विटेवरी, सुंदरत ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडी निरंतर राम
तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडाले गणपती श्रवणी गणपती श्रवणी मकर कुंडाले गणपती श्रवणी गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणी हो कंठी कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर आवडी निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुकामने माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिलासी मुख आवडीने पाहिलासी मुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार
लोचनी रूप रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा वा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा बहुता बहुता सुकृताची जोडी बहुता बहुता सुकृताची जोडी बहुता बहुत सुकृताची जोडी बहुता बहुत सुकृताची जोडी हा म्हणून विठ्ठली विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा
आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे येणे विना जीवा सुख नोहे हे रती माईके दुःखाची जनिते हे रती माईके दुःखाची जनिती हे रती माईके दुःखाची जनिते हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया आई. अविनाश करी आपुलिया आई. अविनाश करी आपुलिया आई. अविनाश करी आपुलिया आई. लावी म्हणा पिसे गोविंदाचे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. हे रती माईके दुःखाची जनिते हे रती माईके दुःखाची जनिती. हे रती माईके दुःखाची हे जनिते रती माईके दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसान. नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे कामने कामरणे सरे. तुका म्हणे एका मरणेची कामने कामरणे सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची ओरे कीर्ती माझे. उत्तमची ओरे कीर्ती माझे. तुका म्हणे एका मरणेची सरे कामने कामरणे सरे. तुका म्हणे एका मरणेची सरे कामने कामरणे सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची ओरे कीर्ती मागे. उत्तमची ओरे कीर्ती मागे. हे रती माईके दुःखाचे जनी हे रती माईके दुःखाचे नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसान. नाही आदि अंती अवसान. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे ए रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे ए रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी विठ्ठल 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 विठ्ठल
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कथेचा बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा कलावज्ञाची बोद्धरार्थावतारम कलांगांग देजोधिकामोदि वक्त्रम कलानिशबादा पणोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदम सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी हे सारस्वताचे घोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जय विठ्ठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत विश्वभूषण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनाच्या अंतकरणात असलेली ती एक इच्छा त्या इच्छेच्या प्राप्तीचा मार्ग सांगतायत. विठ्ठल संकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा झाला तो असा. श्री प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तसेच सद्गुरू श्री यशवंत बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी श्री क्षेत्र राममाळ उंच खडक बुद्रुक राम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये प्राप्त झालेली माझ्या वाट्याला तृतीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. म्हणून सर्वांच्या चरणी ज्यांच्याकडून मला सेवा प्राप्त झाली असे हरिभक्तपरायण आपल्याच गावचं भूषण परमपूज्य गुरुवर्य विठ्ठलजी महाराज पंत यांच्याकडून मला सेवा प्राप्त झाली तर त्यांच्याही चरणी समस्त ग्रामस्थ राममाळ श्री क्षेत्र उंच खडक या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तसेच सद्गुरू श्री यशवंत बाबा धार्मिक ट्रस्ट श्री क्षेत्र राममाळ उंच खडक बुद्रुक अध्यक्ष श्री मान्य श्री दशरथराव सावंतजी, मान्य श्री अशोकराव देशमुखजी उपाध्यक्ष,
आणि सरचिटणीस योगी केशव बाबा, तसेच सात संगतीला असलेले सर्वच गुणीजन मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. कारण आता आपल्याकडे वेळ शिल्लक नाहीये, 1 तास राहिला आहे. विठाल विठाल, 1 तास उरला खटवांग रायस, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्या पद्धतीने 1 तास राहिलेला आहे आणि 1 तास उरलेल्या उर्वरित वेळामध्ये आपल्याला सेवा ही पूर्णत्वाकडे न्यायची आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांच्या अंतःकरणात जी एक इच्छा आहे, त्या इच्छेच्या प्राप्तीचा मार्ग सांगतायत. ज्यांच्या भूमीत आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, काय यद विवाहम तत गीत गानम, म्हणजे ज्याचा विवाह आहे, म्हणजे तुम्ही उपार्थ घ्या, ज्याच्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याचं थोडंसं वर्णन करणं महाराज अगत्याचं आहे. ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि ज्यांचं वलय आल्या आल्या आपल्याला सर्वांना मोहित करतं, असे गुरुवर्य यशवंत बाबा. बाबांचं चरित्र आता काय, काय वानो आता न पुरे हे वाणी, उगयाची माथा चरणी ठेविता हेची भले, ज्ञानोबराय सांगतात. फक्त आपण पडून या राही उगाच संतांची पावी पायी, असं आगाध असं चरित्र यशवंत बाबांचं. आता ते आपल्याला सांगणं म्हणजे मोतियाला भिंग देणं तैसे होईल, ज्ञानोबराय वर्णन करतात. इतकं आगाध असलेलं चरित्र आहे. म्हणून सर्वांनी त्यांच्या चरित्राचं अनुसरण करावं आणि त्यांच्या त्या पावलावर पाऊल ठेवून चालावं की ज्यांनी तो देव आपलासा करून घेतलाय. कोणालाही हे शक्य होत नाही. तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोय. त्या भगवान परमात्म्याशिवाय आपल्याला इतर सुख भेटत नाहीये. ज्यांना सुख प्राप्त झालंय त्यांनी या देवाला आपलंसं करून घेतलंय. म्हणून यशवंत बाबा सुद्धा त्यातलेच एक आहे. बाबांनी ज्ञानेश्वरीचे अनेक भाग सांगितले महाराज. आत्ताच विठ्ठलजी महाराजांनी आम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वरीला चातुर्मासात ज्ञानेश्वरीचे अनेक, पंढरपूरमध्ये अनेक भाग सांगितले. धोंडा महाराजांनी त्यांच्या ती श्रवण केलंय. भरपूर सांगितलं बाबा विठ्ठलजी महाराजांनी. आता सर्वच चरित्र आपल्याला काय आता इथे सांगणं जमणार नाहीये. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मानवी जीवाच्या प्रत्येक अंतःकरणामध्ये जी एक इच्छा आहे, त्या इच्छेचा मार्ग आपल्याला सांगताय. काय मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जी आवश्यक गोष्ट आहे ती आपण साध्य करून घेतली पाहिजे, साध्य करून घेतली पाहिजे. शोकांती काय महाराज, ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ती आपल्याला आवश्यक वाटत नाही आणि ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ती अति आवश्यक वाटते. शोकांती काय महाराज, हे सगळं बाजूला असू द्या, पण मानवी जीवनाचा जर विचार केला तर या मानवी जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुम्ही मृत्यूलोकात प्राप्त झालेले आहात, मनुष्य देह धारण केलाय, पण या मनुष्य देहाचं सार्थकत्व, कृतार्थत्व हे फळ तेव्हाच येईल केव्हा विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक. आय तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं तरच आपला मनुष्य देह सार्थक होतो, सफल होतो महाराज. श्रुती माता सुद्धा सांगते, आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य
मंतव्य निदिध्यासितव्य, श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य हा नंतरचा भाग आहे. पण जीवन जगत असताना मनुष्य देहाला आपण आल्याच्या नंतर काय करावं? श्रुती माता सांगते, आत्मा वा अरे द्रष्टव्य. द्रष्टव्य म्हणजे त्या आत्म्याचं दर्शन करा. आत्म्याचं दर्शन म्हणजे तुम्ही म्हणाल मग आता आम्हाला स्मशानभूमीत जावं लागेल. तर त्या ठिकाणचा आत्मावाचक शब्द हा भूतांच्या वाचक नाही आहे. हा आत्मा म्हणजे परब्रह्म परमात्मा. त्या परब्रह्म परमात्म्याचं दर्शन जीवन या जीवन जगत असताना आपल्याला झालं पाहिजे, तरच आपला जन्म सफळ होतो. कोणी म्हणेल महाराज त्याच्या वाचून आमचं काय अडलंय, असे म्हणणारे अनेक जण आहेत. नास्तिक आपण म्हणतो त्यांना, त्याच्या वाचून आमचं काय अडलंय? अरे बाबा, त्याच्याच वाचून सर्व अडलंय. कारण आपल्याला ज्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची आहे ती फक्त त्याच्याच दर्शनात सिद्ध आहे. विठ्ठल आता या ठिकाणी बहुस्तरीय मंडळी जमलेली आहेत. भिन्न भिन्न क्षेत्रातील आहेत, भिन्न भिन्न व्यवसायातील आहेत, भिन्न भिन्न शिक्षणाची आहे, भिन्न भिन्न वयोगटाची आहेत. असे भिन्नतेचे अनेक जरी प्रकार असले, मतभेद असले, तरी सर्वांच्या अंतःकरणात एकच इच्छा आहे. तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज, मला वेगळं आवडतंय, यांना वेगळं आवडतंय, आमच्या ज्ञानराज महाराजांना वेगळं आवडतंय, नितीन महाराजांना वेगळं आवडतंय. सर्वांच्या अंतःकरणात वेगवेगळे आहे, त्याची आवड भिन्न आहे. मग तुम्ही असं कसं काय म्हणता? प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच इच्छा आहे. हो, प्रत्येकाच्या अंतःकरणात एक इच्छा आहे. तुम्ही पहा, ठरवून ठेवा. महाराजांनी किती सांगितलं तरी आपण नाहीच म्हणायचं, पण मी तुम्हाला हो म्हणायला लावीन. ऐकताय ना? सर्वांच्या अंतःकरणात एकच इच्छा आहे. सांगू, सर्वांना हवं आहे सुख. हवं आहे की नाही? ज्याला हवं नाही आहे त्याने हात वरती करा. बाबा, तुम्हाला नकोय सुख? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही हातीवरती केला हे सुद्धा सुखच आहे एक. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे महाराज. सुखाची इच्छा नाही असा एकही जीव नाही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. दुःखाचा उभाग सर्वांना आलेला आहे. दुःखात उद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. सुखाची सगळ्यांना अपेक्षा आहे. अगदी प्रपंच करणारा प्रपंच करतो, कशासाठी करतो? सुखासाठीच करतो महाराज. परमार्थ करणारा परमार्थ करतो, कशा करता? सुखासाठीच. मी नाही बोलत, नाथ महाराज भागवतात बोलतात, सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच परमार्था. या सुखासाठीच सर्वजण झोंबतायत. प्रपंच करणारे प्रपंचाला झोंबतायत, परमार्थ करणारे परमार्थाला झोंबतायत. महाराज कशा करता हो? सुखाच करता. दुःखासाठी कोणीही अपेक्षा करत नाही. काय? भामती निबंध म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यात एक सुंदर कारिका आलेली आहे. ते कारिका अशी म्हणते की यत कश्चित त्रिजगती यतते सौख्य हेतो हो न कश्चित दुःखसे. कारिका असं सांगते की या तीनही जगामध्ये, तीनही लोकात, म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, या तीनही लोकांमध्ये मनुष्य जो काही प्रयत्न करतो, अगदी जीवनाची जी प्रत्येक क्षणाची वाटचाल करतो, ती केवळ सुखाच्या हेतूनेच करतो. सौख्य हेतो हो न कश्चित दुःखस्य. दुःखासाठी कोणीही प्रयत्न करता नाही करत महाराज. कोणी करतं का दुःखाची अपेक्षा? कोणाला वाटतं का मला मूळव्याध व्हावा? वाटतं कोणाला? नाही वाटत महाराज. धंद्यात दिवाळा निघावं असं कोणाला वाटतं का महाराज? आपला मुलगा आपल्या समोर मरण पावा असं कोणाला वाटतं का? नाही वाटत महाराज. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मग ते दुःख अप्रार्थिताही दुःख पावे, येथे न संपडे सर्वता. मज लागी दुःख व्हावे म्हणजे मला दुःख प्राप्त व्हावं असं कोणालाही वाटत नाही. पण ते दुःख आल्याशिवाय राहतं का? त्या दुःखासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते का? काय आहे नितीन महाराज, देवाकडे नवस करणारे अनेक माणसं आहेत. अनेक. कोण काय नवस करील, कोण काय नवस करील सांगताच येत नाही. पण असा एखादा नवशा तुम्ही देवाकडे जाताना पाहिलाय का हो? जो देवाकडे गेला, देव बाप्पा वयाची 50 वर्ष अगदी मजेत गेली म्हणे, काही नाही, सर्दी नाही, पडसं नाही, खोकला नाही, काही नाही म्हणे. पण एकदा तेवढा मूळव्याध काय असतोय तेवढा एकदा होऊ दे बाबा, तुला 1.25 किलो पेढे चढवतो म्हणे मी. झोपले का तुम्ही? अशी कोणी अपेक्षा केली आहे का? दुःखाची अपेक्षा कोणीही करीत नाही आणि सुख मात्र तुम्हाला प्राप्त होत नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे, सुखासाठी आपण प्रयत्न करतोय पण ते सुख आपल्याला प्राप्त होत नाहीये, आणि दुःखासाठी आपण प्रयत्न न करता देखील ते दुःख आपल्याला प्राप्त होतंय. अशा सुखाच्या आशेत आपला जन्म चाललाय. आज मिळेल, उद्या मिळेल, या महिन्यात मिळेल, पुढच्या महिन्यात मिळेल, या सीझनला मिळेल, पुढच्या सीझनला मिळेल महाराज.
सर्व सुखाची आशा जन्म गेला शनायक मुक्ती यज्ञ केला हिंडता दिशाक्षीण पावला माया व्यक्तीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला शनायक मुक्ती यज्ञ केला हिंडता दिशाक्षीण पावला माया व्यक्तीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शीन पावला माया वेष्टीला जीव माझा. झालं का हो सुख तुम्हाला प्राप्त? वयाची 90 ओलांडली, 80, 90, 100, काही 100च्या पुढे गेली. भेटलं का तुम्हाला सुख? नाही भेटलं महाराज. ही आशा या सुखाच्या आशेत मनुष्य जन्म वाया घालतो. ही मनुष्याला ही आशा कशी धावायला लावते महाराज ऐका, कशी धावायला लावते ऐका. पूर्वी काय व्हायचं, ती बैल घाणे असायचे तेल काढण्याकरता. माहिती आहे तुम्हाला बैल घाणे? आता हे ऑइल मिल्स वगैरे आता निघालं, आता ते बंद व्हायला लागले, तो भाग वेगळा. पण बैल घाण्यातून तेल काढलं जायचं. म्हणजे ते तेली समाजाचे मंडळी आपले वंश परंपरागत जो आपले चालत आलाय व्यवसाय त्यालाच पुढे वाढवायचं याच्याकरता ते तेल घाणे. मग तो तेल घाण्यात तेल निघण्याकरता तो बैल सतत चालत राहिला पाहिजे आणि त्याला कोणी हाकायला माणूस सुद्धा नको, कारण बैलाला हाकायला माणूस लागतो. महाराज कळत आहे ना तुम्हाला? माणसं हाकल्याशिवाय चालत नाही महाराज, तो तर बैल आहे. हे चोपदार म्हणतात ना महाराज, अहो चला कीर्तनाला, थोडं सरका पुढं. सरकतात का लोक? असो, तो तुमचा भाग आहे, बरोबर आहे की नाही? तर त्याला हाकायला कोणी नको आणि तेल पण निघालं पाहिजे, तसाच तो चालला पाहिजे. मग आता युक्ती काय करायची? त्याने विचार केला, एक युक्ती करू. त्याने काय केलं, बैलाच्या मानेवर जे जू असतं, जूस म्हणतात ना त्याला, ते त्या जुवाला एक अशी भली मोठी एवढी लांब काठी बांधली महाराज. कुठं बांधली? समोर बांधली, अशी समोर बांधली. आणि त्या काठीच्या टोकाला बरोबर पुढे हिरवीगार अशी गवताची पेंडी बांधली. बरोबर, म्हणजे तुम्ही ऐकले काय? ऐका परत. हिरवीगार पेंडी बांधली. आता तो बैल हाकण्याकरता माणूस नकोय कोणी, परत माणूस ठेवला तर त्याला परत पगार द्यायला लागेल. पण तो बैल तसाच चालला पाहिजे. याने युक्ती केली महाराज, त्याला पेंडी बांधली. मग बैलाला काय वाटायचं, आपण एवढं पुढं चालत गेलो का पेंडी आपल्याला भेटणार. चालू आहे बैलाच, चालतोय बैल चालतोय. आपण एवढं पुढे गेला का पेंडी आपल्याला मिळणार. चालतोय बराच वेळ झाला महाराज, पेंडी काय त्याला मिळानाच. त्याने काय विचार केला, आपण अजून थोडी धाव घेऊ म्हणे. अजून थोडा धावायला लागला महाराज. पण त्या पेंडीला थोडा हेलकावा बसला, त्याला वाटली जवळ आली बघा अशी त्याला वाटलं जरा जवळ आली का. पण पेंडी काय त्याला मिळाना. त्याचं चालणं काय थांबना, आणि पेंडी काय त्याला जसा तो बैल म्हणजे जागे येत तुम्ही, जसा तो बैल महाराज तशीच आपली गत झाली. आणि महाराज हे सुख आता आपल्याला प्राप्त होईल, मग आपल्याला प्राप्त होईल. हे केलं म्हणजे सुख मिळेल, ते केलं म्हणजे सुख मिळेल, अशा सर्व सुखाच्या आशेत जन्म चाललाय महाराज. विठ्ठल सर्व सुखाची आशा जन्म गेला. तुकोबरांना कीव आली महाराज या जनतेकडे पाहून. तुकोबराय म्हणू लागले, का रे म्हणे, ज्या सुखाच्या अपेक्षेने तुम्ही प्रयत्न करत आहात ते सुख तुम्हाला प्राप्त झालं का रे बाबा? नाही ना म्हणे महाराज. का बरं नाही झालं म्हणे? काय कळण असं झाले, तेच कळत नाही काय कशामुळे प्राप्त होत नाही म्हणे. मला एक कळतंय, मी सांगू का तुम्हाला? हो सांगा ना म्हणे महाराज. कशासाठी तुम्ही प्रयत्न करताय? सुखाच्या अपेक्षेने महाराज. तुम्हाला प्राप्त झालं का? नाही झालं. मला एक कळतंय, मी सांगतो ऐका. वास्तविक शास्त्रीय सिद्धांत असा आहे, इच्छा आणि प्रयत्न दोघं जर एकत्र आले तर प्राप्ती व्हायला पाहिजे. साधन केलं तर साध्य व्हायलाच पाहिजे. अभ्यास जर केला तर 10वीचा बोर्ड पास होणार महाराज. झाला नाही तर टंगळ मंगळ केली, दुसरं काही नाही केलं. साधन जर व्यवस्थितरित्या केलं तर साध्य प्राप्त होणार आहे. तशी इच्छा, या इच्छेला जर प्रयत्नाची जोड मिळाली तर प्राप्ती होणार. तुमची इच्छा कशाची आहे? सुख प्राप्त होण्याची इच्छा आहे, बरोबर? आणि तुम्ही प्रयत्न देखील करत आहात, म्हणजे तुमची इच्छा चुकीची नाही, इच्छा बरोबर आहे. पण मग तरीही तुम्हाला ते सुख प्राप्त होत नाही, याचा अर्थ एकच म्हणे, याचं उत्तर एकच, तुमचे प्रयत्न चुकतायत. प्रयत्न चुकताय तुमचे.
महाराज प्रयत्न चुकताय. हो, प्रयत्न चुकतायत तुमचे. कारण ज्याच्या ठिकाणी तुम्ही सुखाची अपेक्षा करत आहात महाराज, त्याच्या ठिकाणी सुख नाहीये. तुम्ही दिनानिशी सायास करीसी, पण कुठं सायास करीसी प्रपंची दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणी, हरिसी न भजसी कवन्या गुणे, हरिसी न भजसी कवन्या गुणी. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणी, हरिसी न भजसी हरिसी न भजसी कवन्या गुणी. हो सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे, हरिसी न भजसी कवन्या गुणे. सायास करीशी. किती सायास करताय महाराज? सायास करीशी प्रपंच दिननिशी, दिननिशी सायास करीशी. रात्रंदिवस तुम्ही कष्ट करतायत, मान्य आहे, पण कुठे करतायत? प्रपंची करीशी. खरं पाहिलं तर लौकिक युक्तिवाद मी तुम्हाला सांगतो, ऐका. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती त्याच मार्केटमध्ये मिळेल की नाही, ज्या ठिकाणी ती आहे. त्या ठिकाणी आपण गेलोच नाही तर आपल्याला वस्तू मिळेल, पण आपल्याला हवी असलेली नाही तिथं जी ती मिळेल. पण आपल्याला ज्या वस्तूची अपेक्षा आहे ती वस्तू आपल्याला ज्या ठिकाणी असते तेच ठिकाणी मिळेल. आता माता माऊली, स्वयंपाकाशी आपला दररोज संबंध आहे. तिकडं नका पाहू, इकडे पहा माझ्याकडे. स्वयंपाकाशी आपला दररोज संबंध आहे. घरातला भाजीपाला जर संपला तर कुठे जायला पाहिजे भाजी घ्यायला? भाजी मार्केटमध्ये, बरोबर का? किराणा दुकानात नाही. मुलांच्या शाळा उघडल्या, पुस्तकं खरेदी करायची आहे. मग पुस्तकं खरेदी करण्याकरता कुठे गेलं पाहिजे? स्टेशनरीमध्ये, पुस्तकालयात गेलं पाहिजे. मुलगा आजारी पडला, आजारी पडल्यानंतर औषधं घ्यायची आहे, कुठे गेलं पाहिजे? औषधालयात, मेडिकल स्टोअरमध्ये. गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करायचंय, कुठे गेलं पाहिजे? नो, बैल बाजारात. बरोबर आहे ना? अहो, बैल बाजारात मिळतं सोनं, माहित नाही काय तुम्हाला? ज्या ठिकाणी जी वस्तू मिळते त्याच ठिकाणी गेलं पाहिजे ना. तसं सुखाची जर तुम्हाला अपेक्षा आहे तर ते सुख कुठे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे तुम्ही महाराज. ज्या ठिकाणी तुम्ही सायास करत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही सुखाची अपेक्षा करत आहात, तोच मुळात दुःखरूप आहे महाराज. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, किंवा संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ. अहो, सुखाचा लेश सुद्धा त्याच्या ठिकाणी नाहीये. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखा बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. श्लेषभर तरी सुख आहे का हो महाराज? सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि सुख पाहायचंच झालं तर किती हो, सुख पाहता जवा पाडे, आणि दुःख पर्वत एवढं जवा एवढं सुख आहे. आणि मुळात जो दुःखरूप आहे, जो दुःखरूप संसार आहे, त्याच्या ठिकाणी तुम्ही सुखाची अपेक्षा करताय, कसं काय शक्य आहे महाराज? ज्ञानोबराय म्हणतात, तुमचं कसं झालंय माहिती का? राखोंडी फुंकिता काय दिपू लागे. माता माऊली, आपल्या सर्वांच्या घरी चुली आहेत असं मी गृहीत धरतो, कारण आता चुलीचीच गरज आहे. सिलेंडर बंद झालेत, चुली आहेत ना, तयारी ठेवा बरं. ते चुलीचं असं आहे, त्याच्यात लाकडं घातल्यावर अग्नी प्रज्वलित होतो, बरोबर बरोबर. मग त्याच्यात जर तुम्ही लाकडंच घातले नाही, फुकणी घेतली आणि फुकत बसलात, तर किती दिवसांनी त्याच्यात अग्नी प्रज्वलित होईल बरं? एका दिवसांनी, महिन्यानी, वर्षांनी होईन ना? नाही. राखोंडी फुंकिता काय दिपू लागे. ज्ञानोबराय म्हणतात, त्या चुलीमध्ये जर लाकडं घातले नाही आणि तुम्ही फुकणीने फुकत बसला तर त्याच्या ठिकाणी अग्नी लागणार नाही. एक गोष्ट मात्र होईल, काय?
ती राख आपल्या अंगावर उडेल. तसंच या दुःखरूप असलेल्या संसारामध्ये तुम्ही जर सुखाची अपेक्षा करतायत, तुमच्या वाट्याला सुख येणार नाही, ते दुःख तुमच्या अंगावर उडल. विठ्ठल मग महाराज आम्ही नेमका काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ना म्हणे. महाराज बोलले तुम्ही दिशा बदलली पाहिजे. दिशा बदलायचं म्हणजे काय करायचं. तुम्हाला अपेक्षा कशाची आहे, सुखाची आहे महाराज. पण ते तुम्हाला प्राप्त झालं का, नाही झालं. का बरं नाही झालं माहित नाही, प्रयत्न चुकताय असं तुम्ही म्हणतायत. पण तुम्ही दिशा बदलली पाहिजे. दिशा बदलली पाहिजे म्हणजे ते सुख ज्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. हो मग सांगा ना तुकोबाराय, आम्हाला सुख आहे तरी नेमकं कुठं. तुकोबाराय सांगतात उपनिषदात, पुराणामध्ये, शास्त्रात त्या भगवान परमात्मा एकमेव सुखरूप सांगितलाय, त्याच्याकडे तुम्ही जा महाराज. माऊली पहिल्याच अभंगात सांगतायत, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, तो हा विटेवर, तो हा उभा विटेवर. सर्व शास्त्रांनी सांगितलंय, पुराणांनी सांगितलंय, उपनिषद सांगते यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति भूमैव सुखम. भूमा म्हणजे तो परब्रह्म परमात्माच एकमेव सुखरूप आहे. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखे ते, तो हा उभा विटेवर. जो पंढरपूरला सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय गळ. पंढरीला गेल्यावर काय होणार तू खबर आहे. मग तू अवघाची सुखरूप असी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. तो विटेवर जो पंढरपूरला उभा आहे ना, त्याचं वर्णन करतात महाराज. काय हो, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तिची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू. असा तो परब्रह्म परमात्मा, तोच एकमेव सुखरूप आहे. सुखरूप सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. ज्ञानोबराय सुद्धा आपल्या बुद्धिरूपी सखेला सांगतात की नाही हो, मी माझ्या डोळ्यांनी ते रूप पाहिलं महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले बो साजनी. कोणाला पाहिलं तुमच्या डोळ्यांनी तुम्ही, तो हा विठ्ठल बरवा. त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, कारण तोच एक सुखरूप आहे महाराज. सर्व सुखाचे आगर सर्व संत सांगतात, जनाबाई सांगतात, नरहरी महाराज सांगतात, माऊली सांगतात, महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. मग सांगा ना नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. तुकोबाराय तुकोबाराय म्हटले एकच करा. काय, असा जो सुखरूप असलेला परब्रह्म परमात्मा आहे ना, त्याला तुम्ही आपलंसं करून घ्या. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नाही, तेरे बिना जीवा सुख नाही, तेरे बिना
सुंदर चाल म्हणली. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. का हो तुकोबराय, आम्ही काय केलं पाहिजे नेमकं सांगा ना. तुकोबराय म्हणले, तुम्ही तो देव आहे ना, जो सुखरूप आहे, तो तुम्ही आपलासा करून घ्या. त्याने काय होणार आहे हो? त्याने तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. का हो तुकोबराय, तुम्ही सांगताय, पण हे कशाने सांगताय तुम्ही? तुमचा काही अनुभव विनुभव आहे का? तुकोबराय म्हणतो, हो माझा अनुभव आहे म्हणे. माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव अनुभव माझा पहा अनुभव. केला देवा पुला, केला देवा पुला, माझा पहा अनुभव, 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 माझा पहा अनुभव. केला देव आपुला, केला देव आपुला, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव. का हो तुकोबराय, कोणत्या प्रमाणाने तुम्ही आम्हाला सांगतायत की तो देव आपलासा केल्यावर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल? तुकोबराय म्हणतायत, माझा पहा अनुभव, मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. तुका म्हणे चाखोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. आणि अनुभव आल्याशिवाय आम्ही जगाला देत नाही. अनुभवे आले अंगा, ते या जगात देतसे. मला अनुभव आहे, तो भगवान परमात्मा मी आपलासा केला आणि मला सर्व सुख प्राप्त झालं महाराज. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. सर्व सुखाला मी प्राप्त झालोय. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाची आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचा आमच्या जीवनात आहे. आमच्या जीवनातला डोहही आनंदाचा आहे, तरंग ही आनंदाचा आहे. नव्हे नव्हे, आमचं अंग सुद्धा आनंदाचं आहे महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. महाराज तुकोबराय म्हणतात, आम्ही लाडू खातो. लाडू कशाचे हो? बुंदीचे, रव्याचे, मोतीचूरचे खायचे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबराय आनंदाचे लाडू खातात. आणि एक सांगू, हा जो लाडू खाल्ला ना, कोणी खाल्ला सांगू? आपल्या यशवंत बाबांनी खाल्ला महाराज. विठाल विठाल. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुकोबरायांना इतका आनंद प्राप्त झाला महाराज, तो देव आपलासा केल्यानंतर तुकोबराय म्हणतात, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्ही पोटी, मग दया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. तुकोबराय म्हणतात, इतका आनंद आम्हाला प्राप्त झाला महाराज. आनंदे दाटली तिही त्रिभुवनी, आनंदे दाटली तिही त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला, सर्वात्मकपणे भोग झाला, आनंदे दाटली तिही त्रिभुवनी. आनंदाचा आनंद आहे आमच्या जीवनात. आनंदाचा आनंद आहे. आनंदाला पारावरच नाही महाराज. विठाल हो, म्हणून मी सांगतोय, तुम्ही देव तो आपलासा करा महाराज. कारण एकदा का त्याची प्राप्ती झाली तर तुम्हाला सुखाला पारावार राहणार नाही. का हो तुकोबराय? मग जर त्या देवाला आम्ही नाहीच आपलास केलं तर तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे.
जर देवाला नाहीच आपलंसं केलं तर काय होईल? तुकोबराय म्हणतात, तेने विन जीवा सुख नोहे, तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. कारण आपण मगाशीच पाहिले, भगवान परमात्माच सुखरूप आहे आणि त्यालाच जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुकोबराय नाटाच्या अभंगात बोलतात, करेसी देवा विन आस, अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. त्या देवाला डावलून जर तुम्ही सुखाची अपेक्षा केली, तुकोबराय म्हणतात, कधी सुखास न पवसी. जर नाहीच त्याच्याशिवाय आम्हाला प्राप्ती होऊ शकत नाही का? त्याच्याशिवाय सुखाची आम्हाला सुख प्राप्त होऊ शकत नाही. तुकोबराय म्हणले नाही मिळू शकत. का बरं नाही मिळू शकत? तुकोबराय म्हणले, अरे त्याला सोडून इतर जे जे आहे ती माईक आहे. माईक, अहो काय झालं माईक येतात? अरे तुला माहिती आहे का, जे जे माईक असतं ते दुःखाला उत्पन्न करतं. अभंगाचं दुसरं चरण. रे ते माईक दुःखाची जननी, 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 रे माई दुःखाची जणी, रे माई दुःखाची जणी, रे माई दुःखाची जणी. नाही आदियांचे अवसानी, नाही आदियांचे अवसानी, माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुकोबराय म्हणतात, तुम्ही तो एक देव आपला असा करून घ्या, एक देव. बाकी सर्व हे एरती माईक आहेत, माईक आहेत. तो एक देव तुम्ही आपला असा करा, एक देव. एक देव आपला असा करा म्हणजे देव एकच आहे का? देव एकच आहे ना? नाही, कसं म्हणता तुम्ही? देव एकच आहेत, अनेक नाही. जीव अनेक आहेत महाराज. मग तुम्ही म्हणाल जे 33 कोटी देवाची संगती आम्हाला सांगतात, 33 कोटी हे देव नाहीत. 33 कोटी ही त्या एका देवाची अनेक रूप आहेत महाराज. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव हो. शास्त्र सांगतंय, संत वाङ्मय सांगतंय, एक देव परमात्मा आहे. भगवान परमात्मा एकच आहे, पण एक भगवान परमात्म्याची अनंत रूपे महाराज. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. भक्ता कारणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोशिले वनमाळी. अनंत अवतार आहे महाराज, अनंत अवतार. धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे, येणे पांडुरंगे अवघी सोंगे धरी येली. या भगवान परमात्म्याने अनेक रूप धारण केली महाराज, गणनाच नाही. कधी कधी हा भगवान परमात्मा जर महिषासुराचा वध करायचा असेल ना महाराज, तर देवीच्या रूपात येतो. कसा येतो माहिती आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागो, मोह महिषासुर मर्दना लागो, तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी, भक्ताला गोडी पावसी निर्वाणी, भक्ताला गोडी पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा मागे. देव एकच आहे, देव एकच आहे, पण रूप घेऊन महाराज तो येतो. कधी कधी महिषासुराचा वध करण्याकरता तो देवीच्या रूपात येतो. भगवान भवानी होऊन खाली येतो. काय करतो? मोह महिषासुर मर्दना लागुणी, महिषासुराचा वध करण्याकरता येतो. अजून त्रिविध तापाची करावया झाडणी. त्रिविध ताप सांगितले शास्त्राने, आध्यात्मिक,
आधी भौतिक आधी दैविक या तीनही त्रिविध तापांची झाडणी करण्याकरता म्हणजे नष्ट करण्याकरता भगवान परमात्मा भवानी होऊन खाली येतो. अजून भक्ताला गुणी पावसी निर्वाणी या भक्तांचं संरक्षण करण्याकरता येतो. विठाला भगवान परमात्मा एक आहे. तो एक देव तुम्ही आपलंसा करा. आपलासा केल्यानंतर तुम्ही सर्व सुखाला पारावार राहणार नाही. हो, मग पारावार राहणार नाही. तुम्हाला दुःख कधीही प्राप्त होणार नाही. मग तुकोबरा तुम्हाला दुःख नाही का? नाही म्हणे. दुःख जागृती कसली घेता? स्वप्नात सुद्धा दुःख नाही. मला दुःख ते कैसे नाही स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्यांचे वरमत्व आम्हापासी कसा राहिला हो? सुखे राहिलासी प्रेमाची या महाराज. दुःख नाही. तुकोबरांच्या जीवनात काय साधी दुःख आले का हो? साधे दुःख आले का तुम्ही सांगा ना मला. दुष्काळ पडला महाराज. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. तुकोबरांचे संसारिक जीवन जगत असताना अति दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे आपली पत्नी मरण पावणे महाराज. तुकोबरांची पत्नी मरण पावली, अन्न अन्न करता मेली. पण जगद्गुरु तुकोबरांचे उद्गार काय महाराज? बाईल मेली बरे झाले देवे माया सोडविले पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. पहा, इतकं जगद्गुरु तुकोबरांना दुःख प्राप्त झालं, पण ते दुःख जगद्गुरु तुकोबरांचा आनंद बिघडवू शकलं नाही. कारण काय? तुकोबरांनी तो देव आपलासा केला. विठ्ठल म्हणून तुम्हाला सुद्धा सांगतो, तो देव आपलासा करा. नाही केलं तर त्याच्याशिवाय आम्हाला सुख होऊ शकत नाही का हो? तुकोबरा म्हणतात त्याच्याशिवाय इतर जे जे काही आहे ते माईक अशा स्वरूपाचे आहे. माईक म्हणजे काय हो? हा नव्हे. हा म्हणजे तुम्ही म्हणाल एरती माईके. आता कसं, हा सुद्धा दुःखालाच कारण आहे महाराज. सांगू का? हा मिळाला तर सुख होतोय काही काहींना, नाही मिळाला तर मला माईकच दिलं ना दुःख देतो की नाही. तुम्हाला नाही काय बोललो बघा मी. साऊंड सिस्टीम उत्तम आहे. एरती माईके दुःखाची जनती. माईक म्हणजे काय? इतर सर्व फापट पसरा खोट आहे. माया ही माईक पदार्थ निर्माण करते. माया शब्द एकच आहे, अक्षर दोन आहेत महाराज. संस्कृत मध्ये फार सुंदर व्याख्या आहे माया शब्दाची, गमतीदार आहे. माया किती शब्द येतो? शब्द एक आहे, अक्षर दोन आहेत. माया, मा म्हणजे नाही. संस्कृत मधली व्याख्या, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. या मा सा माया. विठ्ठल या मा म्हणजे जी नाहीच तिला म्हणतात माया. आणि तिने जे सर्व निर्माण केलेलं आहे त्याला म्हणतात माईक. आणि हे जे माईक असतं ते दुःख उत्पन्न करतं महाराज. दुःख उत्पन्न करतं, कारण माईक पदार्थ दुःख उत्पन्न करतात. आता पहा, सरळ माईक शब्दाची व्याख्या सांगायची झाली तर कशी होईल? आपले जवळपास कोणती नदी आहे? प्रवरा नदी आहे, बरोबर. प्रवरा नदीचा उगम कुठून झाला? रतनगड, बरोबर. आणि शेवट कुठे झाला? अंत. शेवट म्हणा समुद्राला. आता काय समुद्र शेवट आहे सगळं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, शेवट समुद्राला, बरोबर. तुकोबराय माईक शब्दाची व्याख्या सांगा ना. तुकोबराय म्हणतात नाही आधी अंती अवसानी. ज्याला आधीही नाही अंतही नाही अवसानी म्हणजे जे दिसतंय पण ते फक्त दिसायला आहे, असायला आहे का? नाही. ब्रह्मगिरी होनी न निघे समुद्री ही किरण रिगे परी माझी दिसे वावगे मृगांबू जैसे. ज्ञानोबराय वर्णन करतात, ब्रह्मगिरी पर्वतावरून सुद्धा ही निघत नाही, समुद्रातही नाही जात, शेवट तिचा होत नाही, पण मध्ये मात्र दिसते. पण मृगांबू जैसे वावगे ते खोट आहे, दिसायला आहे पण असायला नाही. आता प्रवरा नदी आहे, आपल्याला उगम सांगता येतो रतनगडावरून, आधी सांगता येतो, बरोबर. अंत सांगता येतो समुद्रामध्ये. आणि अवसानी म्हणजे दिसायला सुद्धा आहे आणि असायला सुद्धा आहे. आता तुम्ही मला सांगा, मृगजळाची नदी आहे, मृगजळाची नदी कुठून उगम पावली हो? ब्रह्मगिरी पर्वतावरून. आधी नाही, बरोबर. मग तिचा अंत शेवट कुठे झाला हो? झाला असेल ना महाराज कुठेतरी? नाही झाला. म्हणजे जिचा आधीही सांगता येत नाही अंतही सांगता येत नाही, अवसानी. आता राहिला भाग अवसानी. मध्ये दिसायला दिसते की नाही? दिसते ना महाराज, काय बोलता? मृगाला दिसत नाही का? मृग म्हणजे हरिण आणि जळ ते मृग ते हरिण
ज्या जळाला, ज्या पाण्याला पाहून भुलतं त्याला काय म्हणतात? मृगजळ. मृगजळाचा आधीही सांगता येत नाही, उगम सांगता येत नाही, आणि त्याचा अंतही सांगता येत नाही. अवसानी म्हणजे दिसायला दिसते पण असायला आहे का? नाहीये. ज्ञानोबा वर्णन करतात, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे धावे उरफोडी. महाराज, खोटी याचे पिसे उरफोडी. ते हरिण, ते मृग इतकं पळतं महाराज, त्याला ते पुढे. आता मृगजळाची व्याख्या करताना ज्ञानोबराय सांगतात, तेजा आणि उखरा भेटी झाली या विरा, मृगजळाची या पुरारूप होय. ही मृगजळ कधी उत्पन्न होतं माहिती का? खाली उखर जमीन असावी आणि वरतून तापलेला सूर्य असावा, मृगजळ उत्पन्न होतं. हे हरिण त्या मृगजळाला पाहून इतकं पळतं महाराज, खऱ्या पाण्याचं सरोवर डावलून पुढं पळतं. कशासाठी? ते मृगजळ त्याला दिसतंय. मृगजळ दिसतंय की नाही, ते पिण्याकरता ते पुढं पळतं. अरे खरे पाणी इथं आहे ना, हे पिल्यावर तुझी तहान भागणार आहे, पण तो ते डावलून पुढं जातो. शेवटी काय पदरात पडतं? त्याच्या दुःख पदरात पडतं महाराज. कशाच्या मागे पळालाय तो? माईकाच्या मागे पळालाय. आणि जो माईकाच्या मागे पळतो त्याच्या पदरात दुःखच प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबराय म्हणतात, एरती माईके दुःखाची जनती. माईक म्हणजे काय? नाही आधी, नाही अंती आणि नाही अवसानी. आता मला वाटते तुम्हाला कोणलाच माईक शब्दाचा अर्थ कळालेला नाही. जाऊ दे, चला ही शास्त्रीय भाषा थोडीशी बाजूला राहू द्या. आता सर्वांना माहीत असलेली माईक शब्दाची व्याख्या सांगतो. ही म्हण आहे महाराज, म्हण. ही म्हण सर्वांची पाठे. ही एक म्हण सांगितली का दुसरा माईक शब्दाचा अर्थ सांगायचीच गरज नाही. सगळ्यांची म्हण पाठे. शेंबड्या पोरापासून तर अगदी मरणाला टेकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांची पटे. सांगू का? हो म्हणा ना, मग सांगन मी. सांगू का? हो, जसं दिसतं तसं म्हणून जग आहे का नाही? सगळ्यांची पाठ. मग सगळ्यांची पाठ. एक वेळेस सुंदर ते जाणं अभंग पाठ नसन महाराज, पण ही म्हण सगळ्यांची पाठ आहे. अहो, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग पसतं. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निबारे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कार जाईना. माया विघ्ने भ्रमल खरे, म्हणता मी माझे निबारे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कार जाईना. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. या माईकाच्या मागे पळण्यात जसं दिसतं तसं नसतं महाराज. जे जे दिसतंय त्याच्या मागे जर तू पळाला, पण ते असायला नाहीये, दिसायला आहे फक्त. ते माईक आहे आणि माईकाच्या मागे गेल्यावर दुःख प्राप्त होतं महाराज. आता एक धावते वेळ फक्त निर्देश करून जातो. या माईकाच्या मागे पळल्यावर कसं जीवाला दुःख प्राप्त होतं? सीता मातेचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. सीता गेली की नाही माईकाच्या मागे महाराज? प्रभू ते बघा सोन्याचं हरिण. प्रभू, अहो सोन्याच्या हरिणाचा जन्मच अजून झाला नाहीये. असंभवम हेममृगस्य जन्मम, हेममृगस्य जन्मम असंभवम. अजून सोन्याचं मृग हरिण जन्माला चालणार. काय जन्माला नाही आलं? ते काय तिथे दिसतंय म्हणे, मला त्याची कंचुकी पाहिजे. फसली का नाही सीता? प्रभूंनी नाही 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 म्हटलं तरी सीता म्हटली नाही, मला पाहिजे. प्रभू गेले, नाईलाज झाला प्रभूंचा. प्रभू सुद्धा माईकाच्या मागे गेले. कोणामुळे? सीतेमुळे. सीतेच्या पदरी तर दुःख पडलंच महाराज, उलट प्रभूंच्या पदरी पडलं की नाही? बरं, पहिल्यांदा फसली. परत दुसरं माईकाच्या मागे गेली. कुठून? तिकडून प्रभू रानात गेल्याच्या नंतर तिकडून मारीचाने आवाज दिला, धाव लक्ष्मणा. आता तो आवाज प्रभूंचा होता का मारीचाचा होता? मारीचाचा होता. पण सीता काय म्हटली लक्ष्मणाला? तुझे प्रभू आवाज देत आहेत, ते संकटात सापडले. लक्ष्मण म्हणला, अहो प्रभू येते. प्रभूंवर संकट येत नाहीत, प्रभू संकटांचं निवारण करतात. फसली का नाही सीता? लक्ष्मणाला पाठवलं, पर लक्ष्मण रेषा ओढून गेला महाराज. लक्ष्मणावर जहरी प्रयोग केला. म्हणे, कळालं मला तू काय जात नाहीयेस, तुझी माझ्यावर अभिलाषा आहे. असा जहरी प्रयोग केला महाराज. लक्ष्मणाचा नाईलाज झाला. त्यांनी लक्ष्मण रेषा ओकली, आपल्या वडली, आखली आणि निघून गेला महाराज. दुसऱ्यांदा फसली की नाही? तिसऱ्यांदा फसली. रावण आला. कोणाच्या विषयात? टोलेजंग हरिभक्तपरायण रावण महाराज यांच्या वेशात आला. साधू महाराज आले. भिक्षाम देही. सीता माता
म्हणे आत या म्हणे. नाही म्हणे, साधूचे सुद्धा नियम आहेत महाराज, किती आत जावं किती नाही जावं, नियम आहेत. तुला बाहेर यावं लागेल. सीता बाहेर गेली, माईकाच्या मागे गेली. आता तो साधू होता का हो? फसली का नाही? जसं दिसतंय तसं असतं का? याला म्हणतात माईक. विठाल विठाल. शेवटी सीतेच्या पदरात काय पडलं? दुःख. कशामुळं? माईकाच्या मागे गेली म्हणून. म्हणून तुकोबरा म्हणतात एरती माईके. या भगवान परमात्म्याला सोडून इतर जे जे काही दिसतंय ना ते सर्व माईक आहे. एर म्हणजे या देवाला सोडून एर इतर जे काही आहे ते माईके, माईक आहे. दुःखाची जनिती, दुःखाला उत्पन्न करणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो ऐका, तुकोबराय सांगतायत मायेच्या पाठीमागे जाऊ नका, माईकाच्या पाठीमागे धावू नका, दुःख प्राप्त होईल. या उलट त्या मायातीत असलेल्या भगवान परमात्म्याच्या पाठीमागे जा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. म्हणून तुकोबराय उपाय सांगतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो एक देव तुम्ही आपलासा करून घ्या, तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता तो एक देव आम्ही आपलासा करू. आम्ही जर त्याला आपलासा केलं तर तो आम्हाला काय करील? अविनाश अविनाशकारी आपली आईज, अविनाशकारी आपली आईज, अविनाशकारी आपली आईज. लावी मना पीते गोविंदाचे, लावी मना पीते गोविंदा. करी आपुलिया इसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. का हो तुकोबर आहे, त्या भगवान परमात्म्याला आम्ही आपलंसं केलं तर तो आम्हाला काय प्राप्त करून देईल? तुकोबर आहे म्हणते, तुम्ही एकदा का त्याला आपलंसं केलं का तो सुद्धा तुम्हाला त्याच्यासारखं करील. अहो त्याच्यासारखं करील म्हणजे नेमकं काय करील सांगा ना? अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी. आपल्यासारखं तो तुम्हाला काय करेल? अविनाशी करेल. अविनाशी म्हणजे ज्याचा कधीही विनाश होत नाही. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. अविनाशी म्हणजे तुम्हाला कधीही विनाश परत प्राप्त होणार नाही. मग का हो तुकोबर आहे, त्याने आम्हाला त्याच्यासारखं करण्याकरता आम्हाला काय करावं लागेल? तुकोबर म्हणतात, लावी मना पिसे गोविंदाचे. तुम्हाला एकच कर म्हणे, तू एकच कर. का? या मनाला पिस लाव म्हणे. पिस गोविंदाचं पिस. पिस म्हणजे पखाडाचं नाही बरं का, मोराचे पिस घेऊन चालशात तुम्ही. पिस म्हणजे गोविंदाचं पिस. पिस म्हणजे वेड लाव. महाराज वेड सगळ्यांना वेड असतोय, सगळ्यांना वेड आहे. वेड सगळ्यांना, सगळ्या वेड्याचाच बाजार आहे. मग ज्याने हे निर्माण केलंय तो सुद्धा वा खुशाल तोंडाने बोलताय व आहेच तो. जाऊ द्या. कसं आहे, प्रत्येकाला वेड आहे महाराज. कोणाला कशाचं वेड तर कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाची आवड. प्रत्येकाला कोणाला आपण चांगलं दिसावं याचं आवड महाराज. पण तुकोबराय म्हणतात, मूढजना छंद पारखितो जाणे अंतरीचा भेद. मूढजना छंद लावण्याचा. कोणाला कपड्यांचा वेड महाराज. एक कापड घेतलं का महाराज दुसरं कापड घालत नसतो. दुसरं घेऊन या. कॉटन झालं लिनन आणा. आता कपड्याचा वेद.
काहींना स्त्रीचा छंद माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. चित्त आराधी स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. तो गारुड्याचा खेळ करणारा जसा गावात येतो आणि आपल्या बोटावर त्या माकडाला नाचवतो, तसा हा बैल. ज्ञानोबराय म्हणतात, हा मी नाही बोलत, नाही तुम्ही माझ्या मागे धावशान मारायला मला. ज्ञानोबराय म्हणतात, हा त्या बाईच्या नादावर असतो महाराज. ती म्हणली का उठ, हा उठला. भाजीपाला आणला भाजीपाला. चित्ताराधी अहो माय बापा दावी निदारपण. ज्ञानोबराय म्हणतात, आई बापाला सुद्धा अनाथाश्रम सोडून येतो. स्त्रियेचे नि छंदे नाचे, काय सुंदर बोलतात, नाचे धागी नत्ता. हा नाचे महाराज. कोणला स्त्रीचा छंद, पण काय महाराज, इतर लोकांचे छंद सांगण्याचा सुद्धा मला छंद नाही कीर्तन. हा आणि कते छंद नाशिवंत, इतरही छंद आहेत, पण तुकोबराय म्हणतात गोड एक आहे अवीट गोविंद. आणि कते छंद नाशिवंत, म्हणून जीवाला एक छंद लागावा. कोणता हो? लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद. हे गोविंद गोविंद मना लागली मना लागली छंद. गोविंद 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 मना लागली छंद. हे गोविंद गोविंद मना लागली छंद, मना लागली छंद, मना लागली छंद. त्याला जर आम्ही आपलंसं केलं तर तो आम्हाला काय करेल? तुकोबराय म्हणतात गोविंद गोविंद ऐसा छंद मना लागली. असा जर छंद लागला मनाला, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आपली काया आणि त्याची काया एक होऊन जाईन का नाही महाराज? फक्त त्याला काय करावं लागेल? त्याचं पिस आपल्याला लावावं लागेल, त्याचं वेड आपल्याला लागलं पाहिजे. कारण या भगवान परमात्म्याचं नामस्मरणाची शक्ती एवढी आहे, या भगवान परमात्म्याच्या नामाच्या तुलनेला कोणतंच साधन येत नाही. गोकोटी दानम ग्रहणे शुकाशी प्रयाग गंगा इत कल्पवासः यज्ञायितं मेरु सुवर्णदानम गोविंद नामनः न कदापि तुल्यम. या भगवान परमात्म्याच्या नामाला कोणतंही साधन येत नाही. फक्त काय करायला पाहिजे? लावी म्हणा पिसे गोविंदाचे. काय महाराज, एक गोष्ट ऐका, आपल्याला त्याचं वेड लागण्याकरता, म्हणजे त्याला आपलं वेड लागण्याकरता आपल्याला त्याचं वेड लागलं पाहिजे, मग तो वेडा होतो. भगवान परमात्मा सुद्धा वेडा होतो महाराज. वेडा झाला कशासाठी हो? लांचावला भक्तीसी. भक्तीसाठी वेडा झाला की नाही? जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते तोपर्यंत बाकीच्या हवपण्णा मान होता महाराज, बाकीच्या हरिभक्तपरायणांना. पण जेव्हा पांडव जन्माला आले, बाकीचे हरिभक्तपरायण कुठे भजे पळवायला लागले. बाकीचे बघा, बाकीचे आता हरिभक्तपरायण ह भ प हे कोणाला म्हणावं याचा बाई वेगळे चिंतन आहे महाराज. त्याच्यावर एक कीर्तन निघन. मी नाही बोलत. ज्ञानोबराय म्हणतात आघवेची एकीकडे ठेले, सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले. जिये देऊणी जन्मले पांडव हे, तया पाचाही आतू अर्जुना. कृष्ण सावियाची झाला धिना, कामुक का जैसा अंगना. अपैता की जे हा कोपे की निवांतु साहे, रुसे तरी बुझावत जाये. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला सुद्धा वेड लागले की नाही? अर्जुनाचा वेड लागला महाराज. आघवेची एकीकडे ठेले. जोपर्यंत पांडव जन्माला आले नव्हते तोपर्यंत इतरांना ते सुख मिळत होतं. पण पांडव जन्माला आले महाराज, आघवेची एकीकडे ठेले, सर्व बाजूला झाले. सापे कृष्ण सुखा एकंदरे झाले. कृष्णाचं सुख
फक्त या पाचांकरता झालं महाराज, पाचांकरता. आणि त्या पाचांमधून सुद्धा तया पाचाही तू अर्जुना, त्या पाचांमधून त्या अर्जुनाला इतकं सुख प्राप्त झालं महाराज. ज्ञानोबराय उच्चांक गाठतात दृष्टांताचा. कामुक का जैसा अंगना अपैता किजे, हा भगवान परमात्मा त्या अर्जुनाच्या किती अधीन झाला. ज्याप्रमाणे एखादी स्त्री, त्या स्त्रीने त्या कामुक पुरुषाला आपल्या अधीन करावं, तसा हा भगवान परमात्मा त्या अर्जुनाच्या अधीन झाला महाराज. किती अधीन झाला. हा कोपे की निवांतुसा आहे. अर्जुनाने भगवंतावर चिडावं महाराज. आता भगवान परमात्म्याला काय आहे का महाराज, जगाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा, आता तो काय, पण काय केलं हो त्यांनी, निवांतुस आहे. अर्जुनाने चिडावं महाराज, पण देवाने निवांतस आहे, निवांत ऐकून घ्यावं. रुसे तरी बुझावत जाई. अर्जुनाने रुसून बसावं, देवाने समजूत काढायला जावं. चल रे बाबा अर्जुना, मला भूक लागली आहे, चल. नवल पिसे लागले आहे. कोणाचं, पार्थाचे देवा विठाला. म्हणून देव सुद्धा वेडा होतो. ज्या सुखा कारण देव वेडावला, ज्या सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारण देव वेडावला, ज्या सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, संत सदनी राहिला. भगवान परमात्मा सुद्धा वेडा होतो. फक्त तो वेड होण्याकरता आपल्याला पहिलं त्याच्याकरता वेड व्हावं लागलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुला जर भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, आपलासा करून घ्यायचं आहे, सर्व सुखाला प्राप्त करून घ्यायचं आहे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. ठीक आहे तुकोबराय, तो आम्हाला त्याच्यासारखं करील, अविनाशी करील. मग अविनाशी झाल्यावर आम्हाला मरण नाहीच का हो? आम्ही नाही का मरणार? अविनाशी कशाला म्हणतात? ज्याला कधीही विनाश येत नाही त्याला अविनाशी म्हणतात. मग जर आम्ही अविनाशी होऊ तर आम्हाला मरण नाहीच का? तुकोपर्यंत नाही, मरण आहे, मरण आहे. कारण शास्त्र सांगतं, भगवान गीतेमध्ये सांगतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू हो ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते भवान शोचितुं न अर्हसि. अर्जुना बाबा, नत्वं शोचितुं अर्हसि, तू शोक करू नकोस बारा. कारण जे जे जन्माला आलंय, उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा कालक्रमेण जगता परिवर्तमाना चक्रारिव गच्छन्ति भाग्यपंक्ती. जसे घड्याळाची काठी जशी फिरत राहतात फिरत राहतात फिरत राहतात, तशी ही जगाची काळाची गती आहे. हो, जे मरण जन्माला आलं तर मरण आहेच बाबा अर्जुना. पण एक ऐक, हे जे मरण तुला प्राप्त होणार आहे ना, ते शेवटचं मरण, शेवटचं शेवटचं. याच्यानंतर तुला मरण नाही, अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे एका मरणे, तुका म्हणे एका मरणे, तुका म्हणे मरणे तुका म्हणे एका मरणे उत्तम जीवुरे किरती मागे, उत्तम जीवुरे किरती मागे, येरती माईके दुःखाची जन, येरती माईके दुःखाची जन. उत्तम जीवुरे किरती मागे, उत्तम जीवुरे किरती मागे, हेरती माईके दुःखाची जन, हेरती माईके दुःखाची जन. नाही आधी रात्री आवाजा,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे एका मरणेची सरे, एका मरणेची सरे. पण काय सरे? मरण सरे. हे एकदा तुम्ही आता मरण पावला तर तुम्हाला पुन्हा मरण नाही. म्हणजे काय? तुमच्या यातायाती जन्ममरणाच्या चुकल्या महाराज. तुका म्हणे एका मरणेची सरे. मग मागे काय राहणार? उत्तमची उरे कीर्ती मागे. हे पण हे सगळं केव्हा घडणार? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ते एक असलेल्या भगवान परमात्म्याला तुम्ही आपलंसं करून घ्या. मग हे सगळं जे अभंगात सांगितलंय ते घडेल. यथामथी यथावकाश. जसं चिंतन सेवा करण्याचं भाग्य अशा प्रभू श्री रामचंद्रांनी पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गुरुवर्य हरिभक्त परमपूज्य प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी यशवंत बाबांच्या भूमीत हे कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मी माझं भाग्य समजतो. सर्वांच्या चरणी जी काही सेवा यथामती यथावकाशानुसार जशी सेवा करण्याचं भाग्य मिळालं, जसं भगवान परमात्म्याने कृपा केली, बाबांनी कृपा केली, तसं मला बोलता आलं, तसं बोललोय. भगवान परमात्मा जे काही चुकलंय ते माझ्या वाणीचा दोष समजा, आणि जे काय बरोबर आहे ते गुरुवार यांचं समजा. यदात्र संष्टवम किंचित तद्गुरोरेव मेन यदत्रा संष्टवम किंचित तन्ममैव गुरोर नाही इति उक्त्वाहं विरमामि. एवढं बोलून थांबतो. ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय त्या जगद्गुरु तुकोबरायांचं 2 मिनिटं भजन करूया आणि कीर्तनरूपी सेवेला विराम देऊया. तुकाराम 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 हातवरती करा सर्वांनी. तुकाराम 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक अखिल हे एक असंख्य गुणनिलय भगवान राघवेंद्र परमात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा चैत्र नवरात्र भगवान रामरायाच्या जन्म उत्सवानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहातील असणारा 3रा दिवस होता. आणि खरंच मी श्रीमद भागवत कथेमध्ये नेहमी सांगत असतो आणि आमचे गुरुजी मलुकपीठाधीश्वर या विश्वाची महान विभूती ते नेहमी सांगत असतात की द्रौपदीच्या आख्यानामध्ये द्रौपदीच्या समोर अश्वत्थाम्याला आणलं आणि द्रौपदीला पांडव म्हणतात पाहिलं की याला अश्वत्थाम्याला समोर आणलं. द्रौपदी काय म्हणते माहिती का? तो अश्वत्थामा तुम्हाला दिसतो, मला नाही. ते कोण आहे? तर स येश भगवान द्रोणः. मी त्यांना साक्षात द्रोणाचार्यच मानते. आणि खरंच महाराज आज तुम्ही कीर्तन सेवेसाठी आले. आम्ही असं म्हणत नाही तुम्हाला पाहतो, तुमच्यामध्येच हरिभक्तीपर्यंत दत्तात्रय महाराज बोहरण यांनाच पाहत आहे. स यश भगवान द्रोण या नियमाने असं वाटतं की तेच कीर्तन करण्यासाठी आले. आणि महाराजांनी 8-9 वर्ष गाथा मंदिरावर राहून आचार्य पदवी मिळवली. शास्त्री झाली, शास्त्रीनंतर आचार्य झाले. प्रचंड संस्कृतचा गाढा अभ्यास आहे. आणि खरंच त्यांचे असणारे गुरुवारी आणि माझे एकच गुरु आहे आमचे पांडुरंगजी महाराज घुले. फक्त मी 2002 साली आम्ही इगतपुरीला होतो त्यावेळेला महाराज मला वाटतं अगदी छोटे असतील.
आणि म्हणून असं असणारे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं विवेचन महाराजांनी आपल्यासमोर केलेलं आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबा निश्चित त्यांच्यावर या ठिकाणी अजूनही कृपा करतील आणि त्यांचा या ठिकाणी त्यांची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही ही सद्गुरू यशवंत बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवायची आहे.